ठरलं तर मग या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला आपण पाहत आहोत, सर्वजण नाटक बघण्यासाठी निघाले असतात. सर्वजण खूप आनंदी असतात आणि आता या प्रियाचा प्लॅन चालू होतो आणि ती फोनवर बोलायचं नाटक चालू करते. अगं वर्षा, हां बोल. अगं नाही गं, आता नाही जमणार गं मला यायला. मी घरच्यांसोबत नाटकाला चालली आहे ना. इतक्या वर्षांनी माझी आई नाटक बघायला चालली आहे बघ. असं कसं मी येणार ना. नाही, मी नाही येत हां. अगं नाही वर्षा, मला फोर्स नको करूस. मला जमणारच नाही असं म्हणून प्रिया फोन कट करते. आता हे रविराजराव प्रियाला विचारतात, काय गं तन्वी, कोणाचा फोन होता? आता या प्रियाला हेच हवं असतं. ती म्हणते, काय ना बाबा, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि आमच्या कॉलेजमध्ये ना खूप मोठा फॅशन डिझायनिंगचा क्लास आहे आणि तिथे ना खूप मोठे फॅशन डिझायनर पण येणार आहेत आणि ते ना स्वतः क्लास घेणार आहेत आमच्या कॉलेजमध्ये. पण आता माझं मिस होईल ना ते. जाऊ दे, हरकत नाही काही, मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते. आता हे ऐकून रविराजराव गाडी थांबवतात आणि ते प्रियाला म्हणतात, एवढा मोठा वर्कशॉप तू मिस का करतेस? मला तर वाटतं तन्वी, तू कॉलेजला जायला हवंस. पूर्णाजीही म्हणतात, हे बघ तन्वी, आधी अभ्यास, प्रतिमासोबत आम्ही सर्व आहोत ना. आता या प्रियाला तेच हवं असतं आणि ती म्हणते, हो ना, खरं तर ते इतके मोठे फॅशन डिझायनर आहेत ना की त्यांना भेटण्यासाठी ना अपॉइंटमेंट घ्यावी लागते. शी बाई, काय करू, काही कळतच नाही आहे. त्यावर कल्पना म्हणते, जा ना तन्वी, एवढा काय विचार करतेस मग. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो, प्रतिमाला विचारते, आई जाऊ ना मी? पण प्रतिमा काही बोलतच नाही. मग आता ही प्रिया मनात विचार करते, हो बोल ना प्रतिमा, त्या सायलीने विचारलं असतं तर लगेच हो बोलली असतीस. मग कल्पना म्हणते, अगं तन्वी जा ना, कशाला वेळ काढते, नाहीतर आपण प्लॅन कॅन्सल करूया का? रविराजराव म्हणतात, हो चालेल. तेव्हा पूर्णाजीही म्हणतात, चला आपण घरी जाऊया. आता बघा हा प्रेक्षकांनी ही प्रिया लगेच काय करते ते. आणि ती म्हणते, नाही, तुम्ही कशाला तुमच्या नाटकाचा प्लॅन कॅन्सल करताय? मीच जाते आई, मी जाते हां. आता तुम्ही सर्व इतका आग्रह करताय तर मी जाते. आणि ती कल्पनाला नाटकाची तिकीटं देते. छानपैकी नाटक एन्जॉय करा सगळे, असं म्हणून प्रिया निघून जाते. आता मात्र सायलीला डाऊट येतो आणि ती मनात विचार करू लागते, प्रिया हे सगळं खोटं बोलत असेल का? हिने मुद्दाम प्लॅन केला असेल का? ह्यांना जसं वाटतंय तसंच प्रियाचा काहीतरी प्लॅन असेल का? आता या पूर्णाजीचं लक्ष सायलीकडे जातं आणि त्या सायलीला म्हणतात, काय गं सायली, कसला विचार करतेस? आता सायली ही खोटं बोलते. ती म्हणते, काय आहे ना पूर्णाजी, मगाशी यांना पित्ताचा त्रास होत होता, मी यांना गोळ्या देऊन येऊ का लगेच? कल्पना हसते आणि म्हणते, अगं बाई, अर्जुनला पित्ताचा त्रास होते म्हणजे सायलीला काही करमणार नाही. जा, पण लवकर आहे हा नाटकाला. मग आता सायली ही घरी जाण्यासाठी गाडीतून उतरते. इकडे अर्जुन विचार करत बसलेला असतो. तन्वी म्हणाली होती तिला काहीतरी सांगायचं आहे. काय असलं नाटक करत असेल ती, म्हणजे कशामुळे गेली असेल ती त्या नाटकाला? तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजतो आणि अर्जुन दरवाजा उघडतो. तेव्हा तिथे प्रिया असते. आता अर्जुन तिला बघून म्हणतो, अरेच्चा तन्वी तू? अगं तू इथे कशी काय आलीस? आता प्रिया म्हणते, अरे आपलं ठरलं होतं ना अर्जुन, स्पेशल दिवशी स्पेशल बोलायचं आहे असं. आणि काय रे अर्जुन, तू मला असं दारात उभं करून ठेवणार आहेस का? मला वाटलं होतं तू माझी रोमॅन्टिक होऊन वाट बघत असशील. आता हा अर्जुन म्हणतो, अरे काय, तू गेलीच नाटक बघायला, मला काय माहीत होतं तू परत येशील ते. आता प्रिया अर्जुनला म्हणते, मी ना तुझ्यासाठी स्पेशल तयारी केली अर्जुन. आणि ती अर्जुनचा हात ओढून त्याला खाली घेऊन जाते आणि प्रियाने हॉल एकदम मस्त सजवलेला असतो आणि ती अर्जुनला म्हणते, बघ अर्जुन, मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय, कसं वाटलं तुला? आणि इकडे हा वेडा अर्जुन मनात विचार करतो, तन्वी इतकी खुश आहे म्हणजे ती विलासच्या खुनाबद्दल नक्की काहीतरी सांगेल. मिसेस सायली जरा लवकर आल्या असत्या तर बरं झालं असतं. मिसेस सायली लवकर या लवकर या. आणि तो दरवाजाकडे बघू लागतो. आता अर्जुन प्रियाला म्हणतो, छान केलंस तू सगळं, हे तयारीही मस्त झाली. आता ही प्रिया म्हणते, काय सांगतेस अर्जुन, सगळं माझ्यासारखंच झालंय ना, एकदम छान. असं म्हणतच ती अर्जुनच्या एकदम जवळ येते. अर्जुन आता तिला म्हणतो,
हो, अगदी तुझ्यासारखं छान झालं हां तन्वी. आता ही प्रिया बघा अर्जुनला काय म्हणते, अर्जुन तुला हे सर्व आवडलं ना, मग त्या बदल्यात मला काहीतरी गिफ्ट दे ना तू. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, गिफ्ट? कसलं ग गिफ्ट? असं विचारतच अर्जुन जरा साईडला होतो. पण ही चिपकू प्रिया त्याच्या पुन्हा एकदा जवळ जाते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन मला ना तुझ्याकडून एक छान गिफ्ट हवं आहे. आता अर्जुन म्हणतो, गिफ्ट? बरं देईन मी तुला गिफ्ट. आता प्रिया अर्जुनला विचारते, शॅल वी डान्स? आणि ते दोघेही डान्स करू लागतात. बिचारा अर्जुन, पुराव्यांसाठी काय काय करावं लागते त्याला. आणि इकडे सायली घरी पोचते आणि पडद्यामागून यांना पाहत असते. प्रिया अर्जुनच्या खूपच जवळ आलेली असते. आता अर्जुन तिचा हात काढतच म्हणतो, तन्वी तू मला काहीतरी स्पेशल सांगणार होतीस ना, सांग ना, काय सांगणार होतीस. प्रिया पुन्हा एकदा अर्जुनला तिच्या जवळ ओढते आणि म्हणते, अर्जुन मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रिया अर्जुनला म्हणते, आता आपण एकत्र आलो आहे ना अर्जुन, बघ बरं किती जवळ आलो आहे आपण. आत्ता तर आपलं लग्न व्हायलाच हवं. हे ऐकून अर्जुन खूप घाबरतो. त्यावर प्रिया म्हणते, मी ही सगळी तयारी तुला प्रपोज करायला केली. तेव्हा अर्जुन घाबरतच म्हणतो, अगं तन्वी माझं लग्न झालं आहे ना. पण ही निर्लज्ज प्रिया त्याच्या आणखी जवळ येते आणि म्हणते, लग्न झालं म्हणून काय झालं, तू घटस्फोट घेशील ना. आता अर्जुन विषय टाळतच म्हणतो, अगं काय तन्वी आपण काय विषय घेऊन बसलो, आपल्या दोघांचं ट्युनिंग किती छान जमतं बघ ना. अगं आपण किती छान मित्र झालो ना तन्वी, मला ना तुझ्याबद्दल सगळं काही ऐकायला आवडेल. अर्जुन पुन्हा एकदा प्रियापासून लांब जातो आणि म्हणतो, उदाहरणार्थ तुझ्या मेमरीज, आश्रमातल्या मेमरीज, म्हणजे तुझे फ्रेंड्स, तुझे विलास काका, त्यांच्याबद्दल, म्हणजे तुझं आणि त्यांचं छान जमायचं ना. आता हे ऐकून प्रिया म्हणते, काय रे अर्जुन, काय ते आश्रम, काय ते विलास काका, काय काय त्या गोष्टी घेऊन बसलायस तू. इथे फक्त तू आणि मी आहे. आणि तू असं काय करतोस रे, तुझं किती प्रेम आहे ना माझ्यावर. आता ह्या प्रियाचा मूर्खपणा पाहून सायलीला असं वाटते तिच्या जाऊन खंडीसी कानाखाली मारावी. ती ना प्रेक्षकांनो एकदम रागातच बघत असते ना प्रियाकडे. आणि ती पुन्हा एकदा अर्जुनला विचारते, आहे ना तुझं माझ्यावरती प्रेम, सांग ना, बोल ना अर्जुन. आता अर्जुन डोळे बंद करतच म्हणतो, आता ही प्रिया पुन्हा एकदा म्हणते, अर्जुन मला ना तुझ्या तोंडातून ते 3 शब्द ऐकायचे. आणि ती स्वतःच हसून म्हणते, कळलं हा मला, तुला ते 3 शब्द माझ्या तोंडून एन्जॉय करायचे आहेत ना, नाही म्हणजे माझ्या तोंडातूनच ऐकायचे ना तुला. आता प्रिया टेबलावरती ठेवलेलं गुलाब घेऊन अर्जुनजवळ येते आणि गुडघ्यावर बसून बोलते, अर्जुन मी ना फक्त आणि फक्त तुझीच आहे, आय लव्ह यू अर्जुन. आता अर्जुन तिच्याकडे काही बघेना, त्याची हिंमतच होत नाही तिच्याकडे बघायची आणि तो सारखा दरवाजाकडे बघू लागतो. आता हे प्रिया बघते आणि म्हणते, हा सारखा सारखा दाराकडे का बघत असेल. आणि म्हणते, याने माझ्या नकळत त्या सायलीला बोलवलं असेल. ठीक आहे, पण माझं काम हे दोघंजणं सोपं करतायत. आज नाही सगळं सत्य बाहेर पडलं तर नावाची प्रिया नाही मी. आता प्रिया दाट ओठ चावत म्हणते, हे अर्जुन घे ना हा गुलाब घे. आता अर्जुन अडखळत म्हणतो, अगं तन्वी त्याला काय बोलावं हे सुचतच नसतं. आता ही प्रिया लगेच उभं राहून म्हणते, अरे घे ना गुलाब आणि म्हण की मला आय लव्ह यू. प्रिया स्वतः त्याचा हात धरते आणि जबरदस्तीने त्याच्या हातात ते गुलाब देते. प्रियाचा हा वेडेपणा पाहून अर्जुन रूममध्ये जात असतो. तेव्हा प्रिया त्याला अडवते आणि खुर्चीवर बसवते. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते, अर्जुन तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, म्हण ना मग, आय लव्ह यू म्हण ना मला. प्रियाची नाटकं पाहून सायली रडायला लागते. बिचारा अर्जुन कसा बसा तिच्या तावडीतून सुटून पुन्हा एकदा बाजूला होतो. पण ही नालायक प्रिया त्याच्या पुन्हा जवळ जाऊन त्याच्या गालाला हात लावत म्हणते, हे अर्जुन बोल ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती. आता मात्र अर्जुनला खूप राग येतो आणि तो म्हणतो, दिस इज टू मच प्रिया. आणि अशा प्रकारे हा भाग इथेच संपला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.